नमस्कार, मी हमराज जोशी, पुकार सेवा प्रतिष्ठान. मित्रांनो, इथे एक बेघर एक अज्ञान व्यक्ती आढळलेला आहे. आपण बघूया परिस्थिती काय आहे. पोलिसांनी तर आम्हाला कॉल केलेला आणि बरेच इथले स्थानिक फोनवर फोन येत होता. आम्ही लेट पोहोचलो. बेघरच वाटतो मला. आपण बघू अवस्था त्याची कशी आहे. ते नेल्यानंतर आम्ही त्यांना सिव्हिलमध्ये ॲडमिट करतो आहे. त्याची पुढची परिस्थितीनुसार आपण त्यांना ॲडमिट करण्यात येऊ. मी काय जास्त बोलणार नाही. या तुम्ही बघू शकता त्याची परिस्थितीनुसार. बापरे, मी काय व्हिडिओ त्याचा दाखवणार नाही. पेशंट थोडासा गंभीर आहे, ड्रिंक केलेला आहे. इथं थांबून द्या व्हिडिओ, आपण पुढचा व्हिडिओ याच्या. पहिले तर फोटो काढला आहे ना जुन्या शर्टावरचा. बरोबर, ते पाणी यायला लागले. पाणी यायला लवकर उतरा जरा. ठीक आहे. हां, काय करत माहिती आहे का, 2 जण पाय पकडा आणि हात पकडा. इकडे घे, इकडे घे, इकडे घे. पाठ उचला, कमरेतून उचला, खाली उचला भया. कमरेतून उचलून पलीकडे लोटायचा. पलीकडून धरायचा. इकडून लोटणार ना, पलीकडून धर ना. कमरेला पलीकडून धर, पलीकडे वर सरळ. अरे एक वन साईड टाकलं का. ठीक आहे. मित्रांनो, आज मला कळालं खरंच माणुसकी आहे. त्यांच्यासारखे आज कोणी मदतीला उभं राहत नाही. बघायला तर सर्वच येतात, पण एखाद्याला जर कोणाला मदतीला आधार करायला तर कोणी उभं राहत नाही. त्याच्यासारखे. नाव काय? मित्र, तुझं नाव काय? हा, पुरं नाम. आयान नसीम अन्सारी, रणव कदर मुंब्रा. ठीक. तुम्ही लोकांना काय माहिती बघायला येतात. ठीक आहे. आता आपण यांना सिव्हिलला घेऊन जाऊ. पुढचं आता बघू याची काय. मला तर वाटत नाही की हा घरचा रस्त्यावरचा बेघर आहे. आमच्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करतो जेवढं आमच्याकडून होईल. परमेश्वर आणि डॉक्टर यांच्या आता सर्व दिलेला. मी जास्त काय बोलणार नाही. इथे थांबतो. जय हिंद, जय भारत. थँक्यू. काढलेत का? त्यांना कॉल केलं, थोडा उशीर झाला, पण बाकी ॲम्ब्युलन्सच्या प्रतिक्रियेमध्ये यांची जी प्रतिक्रिया होती ती अतिउत्तम होती आणि खूप फास्ट आले. आणि ज्या पद्धतीने ते लवकरात लवकर आले त्याच पद्धतीने आता त्यांचे उपचार इथे त्यांच्यावरती लवकरात लवकर चालू करतील. त्यांच्यामुळे कोणाचा तरी जीव वाचेल.
नमस्कार, मी हमराज जोशी, पुकार सेवा प्रतिष्ठान. मित्रांनो, आता काहीतरी 15-20 मिनटं अगोदर आपण ठाण्याहून एक बेघर माणूस आणलेला होता. तो नाही वाचू शकला कारण का तो खूप क्रिटिकल होता. आणण्याच्या अगोदरच आम्ही प्रयत्न केला, डॉक्टरांनी पण खूप प्रयत्न केला वाचवण्याचा, ते नाही वाचले. आपण आता यांच्या फॅमिलीचा शोध करू, ते कुठे पडले, कोणाचे रिलेटिव्ह आहेत, काय आहेत. आपल्या फेसबुकच्या माध्यमातून लोकांना कळेलच. आणि तुमच्या कोण ओळखीचं असेल तर ठाणे नगर पोलीस स्टेशनला आम्ही कळवणारच आहोत. आणि स्थानिक पोलीस स्टेशन आहे आणि बरेच आमच्या फेसबुकच्या माध्यमातून पुकार सेवा प्रतिष्ठान सातत्याने ही सेवा करत असते, धावपळ करतच असते. अगर तुमच्या लक्षात आलं असेल, हे कोण ओळखीचं असेल तर पुकार सेवा प्रतिष्ठानला कॉन्टॅक्ट करा. आमचा नंबर तर फेसबुकच्या माध्यमातून तर मिळेलच. मी जास्त काय बोलणार नाही, इथे संपतो. आवाज तुमचा, सेवा आमची, एकदा त्या गरजूंसाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.